टीव्ही सत्यमेव व्रतम। बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक सध्या राज्याच्या राजकारणामधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं युती करून लढवलेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधू सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतंय। या दोघांना निवडणुकीतील 21 पैकी एकही जागा जिंकता आलेली नाहीये। या पराभवासहित ठाकरेंनी पतपेढीवरील 9 वर्षापासूनची सत्ता गमावली आहे। या निवडणुकीमध्ये शशांक राव आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलनं सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्यानंतर ही निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय। निवडणूक निकाल लागल्यानंतर भाजप आणि शशांक राव यांच्या विरोधात उमेदवार दिलेले बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत यांनी गंभीर आरोप केलेत। पराभव झाल्यानंतर सामंत यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्यात आल्याचा आरोप केलाय। बेस्ट पतपेढीचा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये आमचा पराभव झाला, पण ते जिंकले, त्यांचं अभिनंदन। आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं? 12,000 कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव झाला, असं सामंत यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय। पैशाचा प्रचंड ओघ मागील आठवड्याभरापासून पाहायला मिळाला। आम्हाला वाटलं की कर्मचारी पैसे घेतील, मात्र मतदान आम्हाला करतील। पैशांच्या समोर आम्ही कमी पडलो, असं सामंत यांनी म्हटलंय। निवडणुकीतील पराभवांची कारणं काय आहेत याबद्दलही सामंत बोलले। बेस्ट वाचवण्यासाठी मी प्रयत्न केले। भाजपनं पैसा लावला, आपल्या अधिकाराचा वापर केला। आम्ही कॉन्ट्रॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडलो, असंही सामंत यांनी म्हटलंय। मला आश्चर्य वाटतं की भाजपासारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो, जे त्यांना हवे त्यासाठी सगळं करतात आणि यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल। लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे, असं सूचक विधान सामंत यांनी केलंय।